आनंद झाला अयोध्येसे आले रघुनाथ। आनंद झाला अयोध्येसे आले रघुनाथ। अवघा जय जयकार आळंगिला भरत। आनंदले लोक नारी नर परिवार। शंख भेरी तुरे वाद्यांचे गजर। करीते अक्षयवाने ओवाळीते रघुवीरा। लक्ष्मी सहित लक्ष्मण दुसरा। आनंदले लोक नारी नर परिवार। शंख भेरी तुरे वाद्यांचे गजर। झाले रामराज्य आनंदली सकळे। झाले रामराज्य आनंदली सकळे। तुका म्हणे गायी वस्से नरनारी बाळे। आनंदले लोक नारी नर परिवार। शंख भेरी तुरे वाद्यांचे गजर। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरणा संताची। दुसरे चरण संताचे। दुसरे चरण संताचे। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। माझे सद्गुरुदास तुका। माझे सद्गुरुदास तुका। माझे सद्गुरुदास तुका। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। तुमच्या लागलो निज चरणा। तुमच्या लागलो निज चरणा। सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। तुमच्या लागलो निज चरणा। तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा। यावरी न करावा वेरू। यावरी न करावा वेरू। यावरी न करावा वेरू। आओ स्वामी तुकया देवा। यावरी न करावा वेरू। यावरी न करावा वेरू। यावरी न करावा वेरू। आनंद झाला अयोध्येसे आले रघुनाथ। अवघा जय जयकार आळंगिला भरत। आनंदले लोक नारी नर परिवार। शंख भेरी तुरे वाद्यांचे गजर। अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे। या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान मर्यादा पुरुषोत्तम राम प्रभूच्या अयोध्येमध्ये झालेल्या आगमनानंतर अयोध्येमध्ये झालेला
अलौकिक सुख बदल या अभंगातून स्पष्ट करतात. विठ्ठल विठ्ठल भगवान रामप्रभू रावणाला नष्ट करून मातोश्री सीतेला स्वीकारून अयोध्येमध्ये परत आल्यानंतर जे अयोध्येमध्ये राममय वातावरण होतं, जो अयोध्येमध्ये आनंद निर्माण झाला, अगदी अलीकडे सांगायचं ठरलं तर 500 वर्षाचा इतिहास, 500 वर्षाचा संघर्ष, 500 वर्षाचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नाला यश आलं. आणि 22 जानेवारी 2024 या दिवशी भगवान रामप्रभू अयोध्येमध्ये मोठ्या थाटात दिमाकात देखण्या दैदिप्यमान मंदिरामध्ये प्रतिष्ठापित झाले. त्यावेळेस अयोध्येमध्ये पर्यायाने संपूर्ण भारत देशामध्ये जो आनंद निर्माण झाला, आज तिसऱ्या पद्धतीने या रामनगर या गावामध्ये सुद्धा तोच आनंद, तेच समाधान आज खऱ्या अर्थानं पाहायला मिळतंय. आणि म्हणून अशा रामप्रभूच्या आगमनाने, प्राकट्याने निर्माण झालेला जो आनंद आहे, त्या आनंदाचं वर्णन तुकोबाराय सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगता. आनंद झाला अयोध्येसी, आले रघुनाथ. आनंद झाला अयोध्येसी, आले रघुनाथ. आनंद झाला अयोध्येसी,
अयोध्येसी आले रघुनाथ, अवघा जय जयकार आळंगीला भरत. भगवान मर्यादा पुरुषोत्तम राम प्रभू अयोध्येमध्ये आले आणि अयोध्येमध्ये आनंद निर्माण झाला. खरं म्हणजे थोडा विचारच केला तर 450 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबारायांना माहीत होतं की 22 जानेवारी 2024 हा दिवस उजाडणार आहे आणि त्या दिवशी रामलला अयोध्येमध्ये प्रतिष्ठित होणार आहेत. आणि मग त्या दिवशी कीर्तनकाराने अभंग कोणता घ्यायचा ही काळजी होती कोणाला? तुकोबारायांना. कसं आहे, राम म्हणता रामाची होई जे आहे अभंग, काय प्रश्नच नाही. झाले रामराज्य आहे की अभंग, पण अडचण आहे त्या दोन्ही अभंगात अयोध्या नाही, ही अडचण आहे. त्या दोन्ही अभंगात अयोध्या कुठं आहे आणि रामलला आले कुठं? अयोध्येमध्ये आले. आणि म्हणून किती समर्पक अभंगाची रचना आहे हो. आतीत आणि अनागत दृष्टे संत असतात, हे लक्षात ठेवा. करोडो वर्षापूर्वी काय घडलंय, लाखो वर्षांनी पुढे काय घडणार आहे याचं अतीत आणि अनागत ज्ञान ज्यांना आहे त्यांचं नाव संत आहे. आणि म्हणून किती काळजीपूर्वक अयोध्येशी काय आनंद झाला, अयोध्येशी आले रघुनाथ. अयोध्येमध्ये रघुनाथ आले, रामप्रभूंचं आगमन झालं. माईबाप 2-3 प्रकाराने आपण याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतोय. पहिली गोष्ट, अयोध्येमध्ये रघुनाथ आले, एक. दुसरी गोष्ट अशी आहे, तुमच्या माझ्या हृदय मंदिरामध्ये रघुनाथ आले, 2. हृदय मंदिरामध्ये परमात्म्याचं प्राकट्य झाल्यानंतर निर्माण होणारा जो आनंद असतो तो आनंद काय आगळा आणि वेगळा असतो. तुकोबारायांची भाषा सांगायची ठरली तर तुकोबाराय सांगतात, काय घडतं? कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदये प्रगटे रामरूप. आणि एकदा हृदयामध्ये रामरूप प्रगटलं की त्याचा परिणाम हा होतो, सुख घडो घडी वाढो लागे, सुख घडो घडी वाढो लागे. मग राम नामे उपजे आवडी, राम नामे उपजे आवड, मग राम नामे उपजे आवड, मग राम नामे उपजे आवड. सुख घडो घडी वाढू लागे, सुख घडो घडी वाढू लागे, सुख घडो घडी वाढू लागे. मग राम नामे उपजे आवडी, एक. किंवा हृदय प्रगटे रामरूप, 2. ऐका, हृदयामध्ये रामाचं रूप प्रगट होणं काय आणि हृदयामध्ये रामनामाची आवड उत्पन्न होणं काय, दोन्हीचा अर्थ एक घ्या. जेव्हा हृदयामध्ये रामाचं प्राकट्य होत असतं, ऐका, प्राकट्य होणं, रामप्रभूचं हृदयात असणं वेगळं आणि रामप्रभूचं हृदयात प्राकट्य होणं वेगळं. तैसा हृदयामध्ये रामू असता आहेच ना, सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो आहेच ना, सर्वा घटी राम आहेच ना. ऐका, तुमच्या माझ्या प्रत्येकाच्याच हृदयामध्ये कोण आहे? राम आहे. अजून थोडं वेगळं बोलायचं ठरलं तर राम नाही म्हणणाराच्या हृदयात सुद्धा कोण असतो? रामच असतो ना. कशावरून असतो? राम नाही हे म्हणण्यासाठी सुद्धा कोण लागतो? रामच पाहिजे ना. त्याच्या शरीरातला जर राम निघून गेला तर राम नाही असं तरी त्याला म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. मग शेजाऱ्याने म्हणावं लागेल, राम नाम सत्य है, उचला. मी का आपल्याशी बोलायला लागलोय? राम तुमच्या माझ्या किडा मुंगी प्राणी सगळ्याच्याच ठिकाणी आहे, पण त्याचं प्राकट्य कुठं आहे? आणि ते प्राकट्य कधी होत असतं? नामचिंतनाने प्राकट्य होत असतं. सोनियाचा दिवस आजी अमृती पाहला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. नामचिंतनाने भगवान प्रगट होतो आणि मग
हृदयामध्ये जेव्हा परमात्म्याचं रामरूप प्रगट होत असतं, विशेष रूपाने कार्यकारी होत असतं, परमात्म्याची हृदयामध्ये जेव्हा रामाची आवड निर्माण होत असते, तेव्हा जीवनामध्ये झालेला जो बदल असतो तो बदल आगळाने वेगळा असतो. सुख घडू घडी वाढो लागे, मग सुख वाढतं, मग आनंद वाढतो, आनंदामध्ये त्याचं परिवर्तन होत असतं. म्हणून आनंद झाला. अयोध्येशी आले रघुनाथ, याचे दोन अर्थ आपण आपल्या समोर घ्यायचेत. पहिला अर्थ हा घेऊया, अयोध्येमध्ये भगवान आले आणि म्हणून अयोध्यावासियांना आनंद झाला. कसे आले भगवान अयोध्येमध्ये? अयोध्येमध्ये भगवान परमात्मा येत असताना पहिली गोष्ट एकदम सोपी, रावणाला मारून आले. रावणाला मारून आले. अयोध्या आनंदित व्हावी असं जर वाटत असेल तर प्रभूने रावणाला मारूनच अयोध्येमध्ये येणं आवश्यक आहे. अयोध्येमध्ये येत असताना रावणाला नष्ट केलंय. मग कोणता रावण नष्ट केला पाहिजे? गोड वर्णन केलंय. देह अहम भाव रावण निवटूने, उत्कट साधुनी शिळा शेतू बांधोनी, लिंग देह लंकापुर विध्वंसोनी. लिंग देह रूपी लंकेचा काय करायचा आहे? विध्वंस. लिंग देह त्याचं दुसरं नाव आहे सूक्ष्म देह, त्याचं तिसरं नाव आहे वासनामय देह, त्याचं चौथं नाव आहे सूचक देह. हा सूचक देह, लिंग देह, सूक्ष्म देह अर्थात वासनामय देह, वासनारूपी लंकेचा विध्वंस करून, वासनारूपी लंका नष्ट करून तिचा अर्थात तिचा विध्वंस केलाय, तिथली वासना संपूर्ण नष्ट केली आहे. आणि मग पुढे काम क्रोधाधिक राक्षस मर्दुनी, काम क्रोधाधिक राक्षसाला संपवलंय. देह अहम भाव रावण निवटोने, देहाचं तादात्म्य, देह अहम भाव हा रावण काय केलेला आहे? संपवलेला आहे. ऐका, जोपर्यंत रावण नष्ट होत नाही, अर्थात अहंकार विरहित जीवन होत नाही, तोपर्यंत रामाचं प्राकट्य होऊ शकत नाही. ऐका, आपल्या जीवनामध्ये रामप्रभूचं प्राकट्य व्हावं ही जर अपेक्षा असेल तर जीवनात अहंकार संपला पाहिजे. ज्ञानोबारायांच्या कितीतरी ओवे आपल्याला देता येतील. ज्ञानोबाराय सांगतात, हा विचारुनी अहंकारू सांडीजे, मग असतेच वस्तू होईजे, तरी आपुले स्वस्ती सहजे आपण केली. किंवा अजून ज्ञानोबारायांची भाषा आहे. ज्ञानोबाराय सांगतात, ते त अहम हा धूप जाळू, ना अहम ते जे ओवाळू, सामरस्ये पोटाळू निरंतर. आणखीन ज्ञानोबारायाची भाषा आहे. ज्ञानोबाराय सांगतात, तैसा देह अहंकार अथिला, हा समूळ जयाचा नाशिला, तरी परमात्मा संचला आधीचे आहे. अजून ज्ञानोबारायाची भाषा आहे. ज्ञानोबाराय सांगतात, त्याकरता केलं काय पाहिजे? ज्ञानोबारायाची भाषा आहे, पै अहंतादी भावा आपुलिया, झाडा देऊनी आघवेया, पत्र घेती ज्ञानी जया, मूळ घराशी. हेतू इतकाच आहे, अहंकार रूपी रावणाला नष्ट केल्याशिवाय रामप्रभूचं प्राकट्य सिद्ध होतच नाही. या रामनगरमध्ये आल्यानंतर, या रामनगरमधल्या लोकांच्या भेटी झाल्यानंतर त्यांची भाषा, त्यांचं बोलणं, त्यांचा विनय, त्यांची नम्रता, त्यांची लीनता, त्यांचं प्रेम, त्यांची आपुलकी, त्यांचा जिव्हाळा, एवढा मोठा उत्सव करूनही त्यांच्या जवळ असलेली नम्रता पाहून लक्षात येत आहे, यांनी अहंकाराला मूठमाती दिलेली आहे. आणि म्हणूनच इथे खऱ्या अर्थाने राममय वातावरण तयार झालेलं आहे. हे राममय वातावरण तयार होण्याकरता आपल्या वृत्तीतल्या, मनातल्या अहंकाराला संपवलं पाहिजे. केला रावणाचा वध, अवघा तोडीला संबंध, अवघा तोडीला संबंध,
तोडीला संबंध केला रावणाचा वध अवघा तोडीला संबंध अवघा तोडीला संबंध अवघा तोडीला संबंध रावणाचा वध अवघा तोडीला संबंध. अवघा तोडीला संबंध म्हणजे अहंकाराचा, विकाराचा, दुर्गुणाचा, वासनेचा, दोषाचा, दुःखाचा. एका वाक्यात रावणाचा वध झाला म्हणजे अनिष्ट निवृत्ती झाली. आणि मग अनिष्ट निवृत्ती झाल्यानंतर तुम्ही जागे आहेत. रात्र गेल्यानंतर खाली शिल्लक काय राहतो? दिवसच की. रात्रीची बारी सरे, एकदा रात्र संपली की खाली दिवसच शिल्लक राहतो. तद्वत अहंकार संपला. किती ज्ञानोबारायाची भाषा गोड आहे. ज्ञानोबाराय सांगतात, तैसे रागद्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले. मग भोगे सुख आपुले आपणची ज्ञानोबारायाची भाषा आहे. किंवा काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्वानंदाची सृष्टी झाली. हे गाव राममय झालंय, अयोध्या राममय झाली. दोन. आणि तिसऱ्या अंगाने आपलं जीवन, आपलं शरीर, आपला देह, आपले सर्वांगण सुद्धा काय बनायचंय? राममय. हे तिन्ही राममय बनण्यासाठी झालं काय पाहिजे? अयोध्येत रामप्रभू यायला पाहिजे, मग अयोध्या राममय बनेल. आपल्याही वृत्तीमध्ये नामचिंतनाच्या द्वारे रामनामाला अर्थात रामाला प्रगट केलं पाहिजे, मग हे शरीर राममय बनेल. आणि नामचिंतनात रामनामाच्या उद्घोषात आपण सतत राहिलं पाहिजे, तेव्हा आपलं गाव काय बनेल? राममय बनेल. आनंद झाला अयोध्येशी, आनंद झाला चिखलीशी, आनंद झाला इथे रामनगरशी, आनंद झाला काय भरोसावाडी. खरं म्हणजे ते बी नाव चांगलंच आहे. हे रामनगरवर जोर दिलाय, पण रामनगरवर जोर देण्यासाठी भरोसा असल्यामुळंच जोर दिलाय. नाही लक्षात आलं? हा, भरोसा आहे, भरवसा आहे, उद्धाराचा संदेह नाही. काय हो बाबा, भरवसा आहे. एक प्रमाण आहे बघा गोड. भरवसा आहे, शंका घेण्याचं काय कारण नाही. विठ्ठल 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 तुका म्हणे येथे काही, तुका म्हणे येते काही संदेह नाही भरवसा. संदेह नाही भरवसा. याला म्हणायचं ओल्ड इज गोल्ड. हे याला म्हणायचं जुनं ते सोनं. वारकरी संप्रदायात माझ्या अंदाजाने किमान 50 वर्षाचा कालखंड लोटलाय त्यांचा. अशी ही साधन आहे. आणि कसं बघावर म्हणजे त्यांची काही परीक्षा पाहिली नाही मी, मला सहज म्हणलं आहे काहीतरी, बरोबर सांगितलं. तुका म्हणे संदेह नाही. काय? तुका म्हणे येथे तुका म्हणे येथे संदेह नाही, संदेह नाही भरवसा. ते संदेह नाही झाले की स्वल्प विराम द्यायचा बरं का. संदेह नाही भरवसा, नाहीतर तुका म्हणे येते संदेह नाही भरवसा, असं नाही करायचं. मग घोटाळा होईल. ते नाही कुठं लावायचं हे बी कळलं पाहिजे, नाहीतर पुन्हा घोटाळा होतो सगळा. संदेह नाही भरवसा आहे. रामनगरला या, इथं संदेह नाही भरवसा आहे. रामनगरच्या या रामकथा ज्ञान यज्ञाच्या मंडपामध्ये या, इथे नामचिंतन करा, इथे टाळी वाजवा, इथे भजन करा, इथे अन्नदान करा, इथे नामस्मरण करा, इथे साधना करा. खात्रीने पांडुरंग भेटे भरवसे, पांडुरंग भेटे
कारण नाही, मागं पुढे केलं तरी भरवसा आहेच की. काय बिघडतंय? पांडुरंग भेटे भरवसेने आणि भरवसेने भेटे पांडुरंग. काय अडचण काय त्याच्यात? काय अडचण नाही. इतकं काय ताण करून घ्यायचं कारण नाही. हेतू इतकाच आहे, मुद्दा इतकाच आहे. भरवसा देणारा भरोसा 100%. या गावाची कशी दोन्ही नावं कशी गोड आहेत बघा. भरवसा देणारं हे गाव आहे. भरवसेने भेटे पांडुरंग, पांडुरंग भेटे भरवसेने, असा भरोसा देणारं हे गाव आहे. भगवंताच्या राम प्रभूच्या आगमनानं आनंदी झालेलं खऱ्या काम भ्रतार गेला दुरी, भ्रतार गेला दुरी, काम भ्रतार गेला दुरी, काम भ्रतार गेला दुरी, दंब सासरा नाही घरी, दंब सासरा नाही घरी, दंब सासरा नाही घरी, दंब सासरा नाही घरी, क्रोध धीरण गे बाहेरी, क्रोध धीरण गे बाहेरी, नाही कोणी दुसरे घरी, हरिया हो आता मंदिरी, हरिया हो आता मंदिरी, नाही कोणी दुसरे घरी, नाही कोणी दुसरे घरी, हरिया हो आता मंदिरी, हरिया हो आता मंदिरी, नाही कोणी दुसरे घरी, नाही कोणी दुसरे घरी. काम भ्रतार गेला दुरी, दंभ धीर दंब सासरा, दंभ सासरा नाही घरी, क्रोध धीर क्रोध धीर निघे बाहेरी, हरी यावं आता मंदिरे. सगळ्या बोलण्याचा गोषवारा इतकाच आहे. अयोध्येमध्ये रामाचं येणं कधी? कामक्रोधाधिक राक्षसांना मारून रावणाला संपवून. तुमच्या माझ्या हृदय मंदिरामध्ये सुद्धा रामप्रभूचं प्राकट्य कधी होईल? कामक्रोधे केले घर रीते, मग तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, किंवा तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, मग येऊनी गोपाळ राहे तेथे, किंवा तुका म्हणे पाख मन नारायण भोगाशी, किंवा तुका म्हणे जरी गिळी अहंकार तरी वसे घर नारायण. आपण दोन्ही बाजूचं चिंतन करतोय. अयोध्येमध्ये रामाचं आगमन कधी? राक्षसांना मारून रामाचं अयोध्येत आगमन, अयोध्या आनंदित. आपलं शरीर, आपलं जीवन आनंदित कधी होईल? आपल्याही जीवनात कामक्रोधाधिक विकाराला नष्ट करून आपण जर परमात्म्याचं नामचिंतन जीवनामध्ये स्वीकारलं तर नामचिंतनाच्या द्वारे भगवान काय होऊ शकतो? प्रगट होतो. इथं अजून एक गंमत अशी आहे, भगवान परमात्मा हृदय मंदिरात आल्यानंतर कामक्रोध निघून जातील का कामक्रोध निघून गेल्यानंतर परमात्मा हृदयामध्ये येईल? मग भगवान परमात्मा हृदयात येण्यासाठी काय केलं पाहिजे? कामक्रोध निघून जाण्यासाठी काय केलं पाहिजे? तर या दोन्हीच एकच उत्तर आहे, नामचिंतन केलं पाहिजे. गोड गोड ओवी देतात नाथ महाराज भागवतामध्ये. काम दोन्ही झाली पाहिजेत, काम दोन्ही झाली पाहिजेत, विकारही गेले पाहिजेत आणि देवही हृदयात आला पाहिजे. आला पाहिजे या म्हणण्याचा अर्थ असा आहे, देव आहेच पण तो प्रगट झाला पाहिजे. मग देवाच्या प्राकट्याकरता काय केलं पाहिजे? देवाच्या आगमनाकरता काय केलं पाहिजे? रामप्रभूच्या आगमनाकरता काय केलं पाहिजे? आणि विकाराच्या निर्गमनाकरता, विकार निघून जाण्याकरता काय केलं पाहिजे? नाथाने गोड सांगितलंय, नामचिंतन करा. नामचिंतनाचा परिणाम दोन्ही होईल. नाथ महाराज सांगतात, नामा सरिसाची हरी रिगे हृदया माझारे. पुढं काय होईल? तेने धाके अभ्यंतरी हो लागे पुरी हृदय शुद्धी. एकदा का
भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचा अट्टहास सुरू केला, नामचिंतनाचा वेग वाढवला. नामचिंतनाचा अग्नी एकदा का वृत्तीत पेटला. आपल्या अंतःकरण वृत्तीमध्ये काय झाला पाहिजे? पेट घेतला पाहिजे. कोणत्या अग्नीनं? नामचिंतनाच्या अग्नीनं. नामचिंतनाचा अग्नी एकदा का वृत्तीत भडकला रे भडकला की मग त्या वृत्तीमध्ये विकार, दोष, दुर्गुण, पाप शिल्लक राहत नाही. किती गोड गोड भाषा आहे ज्ञानोबारायाची. ज्ञानोबाराय सांगतात, आपल्या अंतःकरण वृत्तीरूपी झाडाला, पेटलेल्या त्या झाडाला, अंतःकरण वृत्तीरूपी या झाडाला, त्या झाडाच्या बुंद्याला जर आग लागली, नामचिंतनाचा अग्नी लागला, ज्ञानाचा अग्नी लागला, नामचिंतनाचा अग्नी लागला, तर परिणाम काय होतो? त्या झाडाच्या फांद्यावर असलेले जे पक्षी आहेत ना, ते पक्षी झाडाच्या बुडाला आग लागल्यावर, तुम्ही जागेत बघा, झाडाच्या बुडाला आग लागल्यावर त्या झाडाच्या फांद्यावर असणारे जे पक्षी असतात ते पक्षी पूर्व दिशेला पळतात का दक्षिण दिशेला पळतात? झोपले का? पूर्व दिशेला पळतात का दक्षिण दिशेला? कोणत्या? चोपदार, कुठं पळतात पक्षी? कठीण आहे, सगळं कठीण आहे. म्हणजे ती अगोदर भेट व्हायला पाहिजे होती, मग मी त्यांचा ड्रेस बदलला असता. आता काय करता? लक्ष द्या, माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या. कुठे पळतात पक्षी? अहो सैरा पळतात. बरोबर आहे? सैराट नव्हे, सैरा पळतात. ज्ञानोबारायाची भाषा आहे, आगी लागली या रुखी देखोनी सैरा पळती पक्षी, तेवी सांडिले आशेखी विकल्पी जे. त्या पद्धतीने नामचिंतनाचा अग्नी एकदा का वृत्तीत भडकला की मग काम क्रोधाधिक विकार रूपी पक्षी तिथं राहू शकत नाहीत आणि मग ते निघून जातात. आणि एकदा ते विकारच निघून गेले की मग आनंदाला कमी काय? मग आनंद झाला. अयोध्येसी आले रघुनाथ, अवघा जय जयकार, आलिंगीला भरत. भरत आला आलिंगन दिलंय. जेव्हा परमात्मा अयोध्येमध्ये येतात तेव्हा पहिलं आलिंगन कोणाला दिलंय? भरताला दिलंय. त्याचं कारण आहे, भरतच कोणाला म्हणतात? जो भक्तीत रत असतो त्याचं नाव भरत. जो भक्तीतून कधी बाजूला जाऊ शकत नाही त्याचं नाव भरत. ऐका, भरताबद्दलचं वर्णन करताना नाथाने किती गोड गोड वर्णन केलंय. भरताच्या संबंधाने भरताची भक्ती कशी? जेव्हा मारुतीराय द्रोणाचल पर्वत घेऊन येतात, लक्ष्मणाला सावध करायचे, द्रोणाचल पर्वत घेऊन निघाले. भरताच्या नंदीग्रामावरून मारुतीराय निघाले आणि त्यावेळेस भरताच्या मनामध्ये शंका निर्माण होते. इंद्र बैसला विमानी, स्वय अप्सरा घेऊनी, विचारता हे गगनी, लाजमनी असेना. अरे हा इंद्र आहे, अप्सरा बरोबर घेतलेले आहेत, विमानात बसून चाललेला आहे. बरं जाईना का? पण सज्जनाच्या प्रदेशाहून त्यानं का जावं? का जावं? आणि मग जो उद्धत आहे त्याला शिक्षा लावणं हे आमचं काम आहे. आणि म्हणून बाणाला आदेश दिला आणि सांगितलं, जे दंडावे अतिदुष्टाशी, दुष्ट असेल तर त्याला शासन कर. बाण जातो. बाण पाहतो तर हे रामनामाचं स्मरण करतायत. रामनाम यांच्या मुखामध्ये आहे. मग ज्याच्या मुखामध्ये रामनाम आहे त्याला दुष्ट कसं म्हणावं? तसंच परत जावं तर स्वामीची अवज्ञा केल्यासारखं होईल. मग आता काय करावं? जेणेकरून स्वामीची अवज्ञा होऊ नये आणि स्वामीचं कार्य सिद्धीला बी जाईल याचा विचार केला. ऐका, आणि याचा विचार करून त्या बाणानं ठरवलं. जागेत का? ऐकताय ना? बाणाने ठरवलं. काय ठरवलं? बाणाने हे ठरवलं की यांच्या पाया पडू. हे राम बघतायत ना, यांच्या पाया पडू आणि सज्जनाचं दर्शन घेतल्यानंतर अपजय जीवनात कधीच होत नाही. किती नाथाने गोड ओवी तिथं दिले. नाथ महाराज सांगतात, धरिले सज्जनाचे पाय, अपजय कधीच न होय, स्वामी कार्य सिद्धी सजाय.
विजयी होय त्रैलोकी. म्हणून त्यानं दर्शन घेतलं, पायाला ओढू लागले, आले मारुतराया खाली आले. आणि मग खाली आल्यानंतर हनुमान अत्यंत विश्वासी अनुसरोनी बाणाशी आला नंदी ग्रामाशी जेते भरताची निवास. भरतजीकडे आले आणि भरताला मारुतीरायांनी पाहिलं. आणि पाहिल्यानंतर भरताच्या जीवनामध्ये रामनामाचा झालेला अंतर्बाह्य परिणाम कसा झाला होता याचं वर्णन केलंय. आणि इतक्या गोड ओव्यात, जेवढ्या आठवतील तेवढ्या सांगतो, ऐका. दुसरीच ओवी आहे. भरत भक्तीचा विसावा, भरत भक्तीचा ओलावा, भरत भक्तीचा निज ठेवा, भक्तीच्या गावा रिगम भरता. भरते सत्य सद्भावो, भरते साचार अनुभवो, भरते प्रगट राम रावो, सर्वत्र पाहावो सर्वाशी. भरत श्रीरामाचा निज भक्त, भरते भक्ती उल्लासित, आचार्य भक्तीचा भरत, भरते निर्मुक्त चराचर. भरते भक्ती अपंगिली, भरते भक्ती पाल्हाळिली, भरते भक्ती वाढविली, भूते भोगिती स्वानंद. माझ्या चिरदयी भगवंत, तो भगवंतची मूर्तिमंत, तेने काय नव्हे प्राप्त सौभाग्य संत त्रिजगती. पुष्कळ विचार आहे. भरताचं वर्णन केलेलं आहे. अखंड भक्तीमध्ये रममान असणारं जीवन म्हणजे भरताचं जीवन आहे. प्रभू आले आणि पहिलं आलिंगन भरताला दिलेलं आहे. त्याचं उत्तर आहे भरत म्हणजे शुद्ध भाव. भरत म्हणजे शुद्ध भाव. आणि ऐका, भावाशिवाय देव राहू शकत नाही. भावाशिवाय देव राहू शकत नाही. म्हणून भरतजीला आलिंगन दिले. एक थोडं मागे जाऊन एक मुद्दा आपल्या पुढे मांडतो. अयोध्येमधून रामप्रभू बाहेर पडले. का बरं रामप्रभू अयोध्येमधून बाहेर पडले? का पडले? त्याचं कारण काय? पुष्कळ कारण आहेत. म्हणे कैकेयीचा तो वर, कैकेयीचे 2 वर होते. काय काय वर होते कैकेयीचे? कैकेयीचा पहिला वर होता, कैकेयीचा पहिला वर होता भरताला गादी राज्य, आणि दुसरा वर वनवास, रामाला वनवास. तुम्ही सुज्ञ लोक आहेत, मला उत्तर द्या. हे 2 वर राजा दशरथानं पूर्ण केले का? केले का पूर्ण हे 2 वर? उत्तर आहे नाही. म्हणजे कसं काय नाही? नाही ना पूर्ण केले. ऐका, पहिला वर होता भरताला गादी, मग दिली का भरताला गादी? भरताचा राज्याभिषेक झाला का? आणि जर भरताचा राज्याभिषेक झाला असता, जर भरताला गादी दिली असती, तर बोलू का पुढं राम वनवासाला गेलेच नसते. असं कसं काय? आता याचं उत्तर देतो. काय गेले नसते? भरत गादीवर बसल्यानंतर राजा कोण? भरत. आणि मग राजाच्या पुढं पुन्हा कोणाची हिंमत आहे का? राजानं सांगितलं तेच ऐकावं लागतं. तिथं नाही पुढं कुणाचं पुन्हा चालत. मग राजा असलेल्या भरतानं रामप्रभूला वनवासामध्ये जाऊ दिलं असतं का? मला वाटतं दशरथाचं पहिलं इथंच चुकलं की भरताला गादी दिली नाही. भरताला जर गादी दिली असती तर रामप्रभू वनवासाला जाऊ शकले नसते. एक कारण राजाचा नियमन असतं. दुसरं उत्तर आहे भरतजी. ऐका, रामप्रभू जेव्हा वनाला जात आहेत, वनवासाला जात आहेत, तेव्हा भरतजी अयोध्येमध्ये होते का? भरतजी अयोध्येत होते? नव्हते अयोध्येमध्ये, मामाच्या गावाला गेले होते. नीट ऐका, म्हणूनच राम वनवासाला गेले. अयोध्येत जर भरतच नसेल तर राम अयोध्येत राहतील कसे? तुम्ही जागेत. अहो, जिथं भावच नाही तिथं देव राहीलच कसा? शुद्ध भावरूपी भरत अयोध्येत नसल्यामुळं प्रभू तिथे राहिले नाहीत. जिथे भाव आहे तिथेच देव आहे. भावे विन देव नकळे निसंदेह. तुका म्हणे भाव जवळी धरून याने देव. जिथं भाव आहे तिथं देव आहे. भावरूपी भरत नसल्यामुळं प्रभू वनवासाला गेले. परत आल्यानंतर पहिलं आलिंगन भरतजीला दिलंय, म्हणजे भावाला दिलंय. भावाला म्हणजे सख्या भावाला, सावत्र भावाला, सख्या भावाला.
हे सख्या भावाला म्हणतात. बरं ठीक आहे ठीक आहे. चला तुळशी रामायणाच्या बाबतीत म्हणलं तर ह्यांचा सख्या भावाला बरोबर आहे, बरोबर आहे. चला भावार्थ रामायणाच्या बाबतीत म्हणलं तर मग सावत्र भावाला आहे. कारण भावार्थ रामायणामध्ये भरत आणि शत्रुघ्न भाऊ आहेत. भावार्थ रामायणात भरत आणि शत्रुघ्न भाऊ आहेत. तुळशी रामायणात तसं नाही. तुळशी रामायणामध्ये खऱ्या अर्थाने शत्रुघ्न आणि लक्ष्मण हे भाऊ आहेत. हे तो इतकाच आहे आपल्या बोलण्याचा. तर आळंगीला भरत, अवघा जय जयकार आळंगीला भरत. रामप्रभूचं आगमन झालं आणि मग आनंदले लोक, नारी नर परिवार, शंख भेरी तुरे वाद्यांचे गजर, सगळ्याला आनंद झाला. आनंदले लोक, नारी नर परिवार. नारी विषय रहित अंतःकरण तिचं नाव आहे नारी. आणि वासना रहित अंतःकरण, विषय रहित अंतःकरण तिला नारी म्हणतात. आणि विकार रहित अंतःकरण त्याला नर म्हणतात. आनंदले लोक, नारी नर परिवार. परिणाम काय झाला? शंख भेरी तुरे वाद्यांचे गजर. जिकडे तिकडे आनंदी आनंद आहे. परमात्म्याचं अयोध्येत आगमन झालं. आणि अयोध्येमध्ये आगमन झाल्यानंतर रामप्रभूचा स्वागत, रामप्रभूचं उत्साहानं स्वागत अयोध्यावासियांनी केलेलं आहे.